यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आपण सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहिलात याबद्दल मी शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व आपण गेली 25 वर्ष यात्रा कमिटीला जे बहुमत सहकार्य केलं याबद्दल धन्यवाद देतो। तसेच जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिकांनी या यात्रेला जे तनमन धनाने सहकार्य केले त्याबद्दल सर्वांची यात्रा कमिटी ऋणी राहील आणि असे प्रेम व सहकार्य या पुढील काळात सदोदित करावे व यात्रेची उंची अशीच वाढत जावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो व थांबतो। जय शिवराय, जय शिवराय, जय। सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार व उपस्थित सर्व यात्रा कमिटी सदस्य आणि काही आमचे यात्रा कमिटीचे वर प्रेम असणारे सभासद या सर्वांना माझा मानाचा मुद्रा। मी श्याम अर्जुन सिंह खोत, माजी नगरसेवक जुन्नर नगर परिषद, अध्यक्ष शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, अध्यक्ष श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर। श्री रोकडे यांनी माझ्यावर जे आरोप केले संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मभूमी जुन्नर व शिवाई देवी यात्रा कमिटीला बदनाम करण्यासाठी जे बिनबुडाचे व काही तथ्य नसलेले आरोप केले आहे यावर यात्रा कमिटीच्या वतीने मी खुलासा देत आहे। एक संस्थेच्या अकाउंटबद्दलचा खुलासा। श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर या नावाने संस्था धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे रजिस्टर केले असून त्यांचे अकाउंट नॅशनल बँकेतच असावेत आणि आहे। त्यामध्ये कॅनरा बँकेत आमचा यात्रा कमिटीच्या नावाने अकाउंट आहे, जनता सहकारी बँकेत आहे। त्याचप्रमाणे श्री शिवाई देवी यात्रा कमिटी शिवाई देवी सेवा संस्था संचलित आहे। यात्रा कमिटीचे अकाउंट आहे शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, त्याचप्रमाणे वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर या बँक पतसंस्थेत आहेत। दरवर्षीची जमा रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे बंधनकारक आहे, परंतु पूर्वीच्या 2001 पासूनच्या कार्यकारिणीने जमा रक्कम वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था, मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवली असल्याने शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्यानंतर पुढील पावती या पतसंस्थेत ठेवण्यास सुरुवात केली आणि एफडीच्या पावत्या राष्ट्रीयकृत बँकेत न ठेवता पतसंस्थेत ठेवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। एफडी पावत्या, परंतु सदर पावत्या गावाला व यात्रा कमिटीला व्याजदर जास्त मिळेल, पर्यायाने यात्रा कमिटीला फायदा होईल या हेतूने सदरच्या पावत्या सर्वानुमते पतसंस्थेमध्ये ठेवण्यात याव्यात असे ठरले। सन 2013 मध्ये शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेत बचत खाते उघडण्यात आले व त्यावर खाते चालविण्याचा अधिकार अध्यक्ष व सेक्रेटरी या दोघांपैकी एक यांना आहे। सर्व सदस्यांच्या मताने पावती नॅशनलाइज बँकेत ठेवण्यास यात्रा कमिटी तयार आहे, ते पुढच्या काही दिवसात करण्यात येईल। खुलासा नंबर 2, धर्मदाय आयुक्त पुणे ऑडिटचा खुलासा। सन 2015 साली कमिटी संस्थापक सदस्य ॲडव्होकेट कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास सूर्यवंशी साहेब यांनी धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे यात्रेची नोंदणी केली। सर्व कागदपत्रे व हिशेब दाखल करायचे अधिकार त्यांच्याकडे होते। त्यानंतर अचानकपणे 2017 साली त्यांचे निधन झाले व त्यानंतर 2-3 वर्षे कोरोनाचे गेले, त्यामुळे धर्मदाय आयुक्तालयातील सर्व कामे रखडली। 2020 साली चेंज रिपोर्ट व निवडणूक घेणे शक्य झाले नाही, त्यामुळे याच कार्यकारिणीला सर्वानुमते मुदतवाढ करण्यात आली। धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे पूर्ण हिशेब देऊन मागील सर्व वर्षाचे ऑडिट करण्यात येईल। 2016 ते 19 धर्मदाय आयुक्त यांच्या पोर्टलची साईट बंद होती, त्यामुळे आपल्या संस्थेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। संस्थेचे 2 ट्रस्टींचे निधन झाले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याला वेळेत मिळू शकले नाही, त्यामुळे चेंज रिपोर्ट दाखल करू शकले नाही व त्यामुळे निवडणुकीला सुद्धा आपल्याला निवडणूक सुद्धा होऊ शकलेली नाही। कोरोनामुळे पण आपण हिशेब दाखल करू शकलो नाही। 2 वर्ष संपूर्ण कामकाज बंद। तर धर्मदाय आयुक्ताचं जे माहिती आहे ती पूर्ण हिशेब देऊन मागील सर्व वर्षांचे ऑडिट करण्यात येईल अशी आम्ही या ठिकाणी मान्य करतो। सभासदांचे नावे, पावती व अधिकार खुलासा। आरोपानुसार शिल्लक रकमेच्या एफडी पावत्या वैयक्तिक नावाने करण्यात आल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात तसे नसून एफडी पावत्या वैयक्तिक नावावर जरी दिसत असल्या तरी सदर पावतीवर शिवाई देवी यात्रा कमिटी शब्दाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। सदर एफडी खाते चालविण्याचा अधिकार हा अध्यक्ष म्हणून
मला श्री श्याम खोत व सेक्रेटरी यांना आहे. सदरचे अधिकार सर्व सदस्यांना कायदेशीरपणे देता येत नाही. तारण कर्ज खुलासा. कोरोनामुळे 2020-21 साली यात्रा झाली नसून वर्गणी देखील जमा झाली नाही. त्यात कार्यक्रम ठरवणे, मंडप हे सर्व लोकांना बुकिंग अमाऊंट दिली होती. सदर तारण कर्ज सन 21 व सन 22 मध्ये कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे नितांत गरज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आणि क वर्ग दर्जा असलेली नगरपालिका जुन्नरमधील आरोग्य विभाग कर्मचारी वृंदांना जीवनावश्यक वस्तूंचे किट व फूड पॅकेट वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सदर कोरोना काळात गरजवंतांना मदत केली. खुलासा नंबर 5. विनायक जनार्दन गोसावी, माजी अध्यक्ष शिवाजी यात्रा कमिटी यांच्या पावतीचा खुलासा आहे. श्री विनायक जनार्दन गोसावी यांच्या नावावर एफडीची पावती 1071 ते 76 या 6 पावत्या प्रत्येकी 40,000च्या असे 2,40,000 रकमेच्या पावत्या पतसंस्थेत ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु या पावत्यांचा शिवाजीदेवी यात्रा कमिटीशी काही संबंध नाही. त्यांच्या स्वतःच्या नावाने वैयक्तिक पावत्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचं आधार कार्ड घेऊन त्यांच्या खाते उघडण्याच्या फॉर्मवर सही घेऊन आणि विड्रॉल बी सुद्धा त्यांनी स्वतःच्या सहीने केलेलं आहे. वाटलंच तरी त्यांना स्वतः विचारावं किंवा पतसंस्थेत येऊन तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. 6 नंबरचा खुलासा अनिल रोकडे यांच्या पावतीचा खुलासा. अनिल रोकडे यांच्या नावाने एफडी पावती क्रमांक 956 ही असून ती रोकडे ही यात्रा सोडून जवळजवळ आज 7-8 वर्ष झाले. परंतु यात्रेमध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. कार्यकारिणीत नव्हते. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना बोलवलंय परंतु ते येऊ शकले नाही. परंतु त्यांची जी पावती होती ती ज्या दिवशी मोडली त्याच दिवशी यात्रा कमिटीचे सदस्य श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावाने ती सदरची पावती केलेली आहे. खुलासा नंबर 7. सभासद पावती ती खुलासा. रुपये 101 ही सभासद ती धर्मदाय आयुक्ताकडची सभासद ती असून यात्रोत्सवाच्या वेळी दरवर्षी करण्यासाठी पूर्वी 1100 रुपये व यावर्षी रौप्य महोत्सवी असल्यामुळे 1500 रुपये सर्वानुमते सभासदांकडून देणगी स्वरूपात घेण्यात आली. त्याप्रमाणे श्री अनिल रोकडे यांनी रौप्य महोत्सवी वर्षाची सन 2025 वर्षाची सभासद देणगी फी 1500 रुपये पावती क्रमांक 827 स्वतःहून जमा केली आहे आणि सदर पावती देखील त्यांना 25 एप्रिल 2025 रोजी दिली आहे. खुलासा क्रमांक 8. व्हीलचेअर वॉकर खुलासा. आपल्या शिवजन्मभूमीचे सुपुत्र आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी विभाग प्रमुख श्री भरतजी मते साहेब यांनी शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या मार्फत काही गरजू व्यक्तींना वॉकर व कमरेचे बेल्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु हे परस्पर घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. यात 10 वॉकर 15 कमरेचे बेल्ट त्यांनी उल्लेख केला आहे. परंतु प्रत्यक्षात 10 वॉकरपैकी 4 वॉकर हे आपण वाटप केलेले असून 23 कमरेचे बेल्ट व 6 वॉकर आता शिल्लक आहेत. सदरचे वॉकर व कमरेचे बेल्ट गरजवंतांच्या मागणीनुसार वाटप करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले आहे. सदर वॉकर व कमरेचे बेल्ट यांचे फोटो यासोबत जोडत आहे. खुलासा क्रमांक 9. बैलगाडा. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काही कमिटीच्या सदस्यांनी यात्रा कमिटीकडे बैठकीत बैलगाडा शर्यती संदर्भात विषय मांडला. त्याकरता बैलगाडा कोर कमिटीवर विनायक गोसावी, बाळासाहेब गाजरे, रुपेश जगताप, संजय वराडी व इतर यांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना ही सर्व माहिती पुढील मीटिंगला यात्रा कमिटीच्या बैठकीत माहिती सादर करावी व त्याकरता एकंदरीत 7 लाख रुपये खर्च होणार आहे असे सांगितले. त्यापैकी 3 लाख रुपये यात्रा कमिटीने द्यावे अशी मागणी केली. त्याकरता सदरील कोर कमिटीने बोडकेनगर, पारव आणि कल्याणपेठ या 3 परिसरातील वर्गणी गोळा करून जी काही रक्कम जमेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी असे सर्वानुमते ठरले व त्यांनी ते मान्य केले. पुढील मीटिंगला याच विषयासंदर्भात मीटिंगला सदर बैलगाडा कोर कमिटीवर नेमलेले सदस्य उपस्थित राहिले नाही. तरी देखील त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केले. पैकी काहींनी फोन उचलले नाही तर काहींनी आमचा सीझन आहे, आता आम्हाला वेळ नाही अशी कारणे सांगितली. दरम्यानच्या कालावधीत कार्यक्रम पत्रिकेत बैलगाडा शर्यत कार्यक्रम छापून आला होता. त्यामुळे सदरील कोर कमिटीच्या सदस्यांच्या सांगण्यामुळे बैलगाडा शर्यत रद्द झाली आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांना बैलगाडा शर्यतीबाबत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसल्याने सदरची बैलगाडा कोर कमिटी नेमणूक केलेल्या सदस्यांच्या कृतीमुळे या ठिकाणी रद्द झाली. याबाबतचा जाब जुन्नरवासियांनी बैलगाडा कोर कमिटी नेमणूक केलेल्या सदस्यांना विचारावा. गेली 25 वर्षाची शिवाजीदेवी यात्रा कमिटी जुन्नर शहरात यांनी यात्रेसाठी ठरवलेले कुठलेही कार्यक्रम आजतागायत कधीही रद्द झालेले नाही. परंतु रौप्य महोत्सवी वर्षाचा बैलगाडा शर्यत हा कार्यक्रम
या फक्त आणि फक्त बैलगाडा कोर कमिटी लोकांमुळे प्रथमच रद्द झाला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे 4थ्या दिवशीचा यात्रेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव वर्षामुळे वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे 10वा नंबरचा शेडचा खुलासा. यात्रा कमिटीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जे महिला कलाकार वगैरे असतात त्यांना चेंजिंग रूम म्हणून आपण त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडची उभारणी केली. त्या शेडच्या उभारणीपूर्वी आपण नगरपालिकेला अर्ज केला होता असे आम्हाला तात्पुरते स्वरूपाची शेड उभारण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी. तर त्यांनी तो अर्ज घेतला. त्यावेळेला जनरल बॉडी नव्हती, मुख्य अधिकारी होते. मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं का ठीक आहे तुम्ही अर्ज द्या, आम्ही तुम्हाला तात्पुरते स्वरूपाची हे उभारून देतो, पण आम्ही जेव्हा सांगू त्यावेळेला तुम्ही तुमची टपरी काढून घ्यायची. आम्ही ते मान्य केलं आणि नगरपालिकेने त्यानंतर शेडसाठी नोटीस पाठवली. त्यानंतर यात्रा कमिटीने मुख्य अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून यात्रा संपेपर्यंत शेड ठेवण्यासाठी विनंती केली. सदरील शेड काढण्यास यात्रा कमिटी केव्हाही तयार आहे. 2018चा हिशेब खुलासा. सन 2018 मध्ये रोकडे अध्यक्ष असताना त्यांनी यात्रा कमिटीच्या अहवालामध्ये स्वतःचे मनोगत दिले व जमा नावे अहवाल सादर केला. त्यामध्ये 10,02,747 रुपये रकमेचा त्यांनी अध्यक्ष नात्याने हिशेब सादर केला. हा हिशेब अहवालात त्यांनीच सादर केला व त्यांच्या मनोगतात तसे स्पष्ट केले आहे. त्यांनी सादर केलेल्या हिशेबात ते चुकीचा ठरवणार असेल तरी खेदाची बाब आहे. दरवर्षी यात्रेची कार्यकारिणी बदलण्यात येते व त्या अध्यक्ष व कार्यकारिणीची जबाबदारी असते यात्रेचे कार्यक्रम ठरवणे, नियोजन करणे, हिशेब सादर करणे, मीटिंग आयोजित करणे. 2018 साली अध्यक्ष व त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांची जबाबदारी होती. ती फक्त शान खोत एकट्यांची जबाबदारी नाही. सन 2001 सालापासून यात्रेचे जमा नावे हिशेब सादर कसे करायचे ही सर्व कमिटी सदस्यांस माहिती होती. त्यांच्याप्रमाणे पुढे सुद्धा दरवर्षी अहवालात कमी शिल्लक दाखवून उरलेल्या रकमेची पावती बनवायची. त्याचप्रमाणे आपणही दरवर्षी त्या रकमेची पावती करत असतो. संस्थेच्या आजपर्यंतच्या ठेवी त्याच्यामध्ये प्लस सेवी. शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आतापर्यंत 40,28,211 रुपये शिल्लक आहे व्याज राहील. त्याचप्रमाणे मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 9,58,224 रुपये शिल्लक आहेत. 3 नंबर वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडे 15,77,228 रुपये शिल्लक आहेत पावत्या आहेत. जनता सहकारी बँकेमध्ये सेव्हिंगमध्ये 57,516 रुपये आहेत. कॅनरा बँकेमध्ये सेव्हिंगमध्ये 78,813 रुपये आहेत. शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये त्या ठिकाणी 3,67,642 रुपये शिल्लक आहेत. असे एकूण 70,67,434 रुपये शिल्लक आहेत. 2025चा हिशेब अजून बाकी आहे. मान्यता. ठेवी नॅशनलाइज बँकेत करणे, सर्व खर्च बिल चेकने अदा करणे, यात्रा संपल्यावर लगेच हिशेब सादर करणे, पाळणे जे आपण बोलवतो दरवर्षी त्या पाळण्याचे लिलाव करणे, दरवर्षी ऑडिट करणे. श्री शिवाईदेवी यात्रा कमिटी सामाजिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत, आर्थिक मदत, शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू असे गरजवंतांना मदत करत आलेले आहे. आणि इथून पुढे देखील त्या वेळच्या कार्यकारिणीने व अध्यक्ष यांनी यात्रा कमिटी पुढे विषय मांडून कार्यवाही करावी. यात्रेचा लेखाजोखा अशा प्रकारे आहे. याबाबत कुठलाही भ्रष्टाचार व गैरव्यवहार झालेला नाही. श्री शिवाईदेवी यात्रा कमिटीमध्ये ज्येष्ठ व अनुभवी सभासदांची व जुन्नर शहरातील प्रतिष्ठित आणि यात्रेला पूर्णपणे मार्गदर्शन करून सहकार्य करणारे नागरिक यांची कोर कमिटी नेमून जे निर्णय कोर कमिटी घेईल ते आम्हा सर्वांना मान्य असेल. आतापर्यंत शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या शिवाईदेवीच्या आशीर्वादाने सर्व सभासदांना व त्यांच्या परिवारास सुख समृद्धी लाभत आहे. आम्ही केलेली सेवा ही श्री शिवाईदेवी चरणी ठेवत आहे. शिवाई माता की जय. एकंदरीतच तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि माजी अध्यक्ष अनिल रोकडे यांनी पण सगळे विषय मांडले होते. तर आपण या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही करू असं आपण त्यामध्ये सांगताय. पण त्यांनी जे आरोप केले होते ते आरोप आपल्याला मान्य आहेत का? नाही. तुम्ही जर इथं म्हणताय की आम्ही ते सगळं करू, या आतापर्यंत ज्या ज्या चुकीचे जे आहेत ना ते आणि ज्यांनी ते मागण्या केल्या हे करायला पाहिजे करत त्याच्याशी आम्ही सहमत आहे. ते पण सुद्धा आमचे सहकारी मित्र आहेत.
यात्रा कमिटीमध्ये ते राहिले, त्यांनी पद भोगलं आणि काही तात्विक कारणामुळे त्यांचं काय आमचं आर्थिक वगैरे काही भांडण नाही, काही नाही. त्यांना काही वैयक्तिक त्यावेळेला एक उदाहरण सांगतो. 2018 ते अध्यक्ष होते, त्यावेळेला बिहारीलाल परदेशी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष, त्यांनी त्यांना विरोध केला. 19 त्यांना सूरज नानावटीला अध्यक्ष करायचा होता, त्यांच्या मर्जीतला अध्यक्ष झाला नाही, म्हणून त्यावेळी ते यात्रा सोडून गेली. हे खरं झालं नाही. आमचा मूळ प्रश्न असा आहे की आपण आता जे खुलासे केले आहेत त्या खुलास्यांमध्ये आपण एक सांगितलं आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्ही त्या गोष्टी करू. याचा अर्थ असा होतो का की आपण या गोष्टी याच्या अगोदर केलेल्या नाहीत? जे खुलासा केलेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर असं इथं म्हटलं की पहिलाच आपण खुलासा जो केला त्या खुलासामध्ये सर्व सदस्यांच्या मतांनी पावती नॅशनलाइज बँकेत ठेवण्यास याच कमिटी तयार आहे, ते पुढच्या काही दिवसात करण्यात येईल असं आपण ज्यावेळेस म्हणताय. तर याचा अर्थ आपण अगोदर त्यांनी जो आरोप आपल्यावरती केला होता तो आरोप आपला मान्य आहे का? एकंदरीत बायलॉजमध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत की नॅशनलाइज बँक असेल किंवा शेड्यूल बँकमध्ये आपण ती रक्कम ठेवणं गरजेचं होतं, पण तसं न करता आपण जी सबब देत आहे की अगोदरचे जे सदस्य होते ते मागासवर्गीय बँकेत त्यांनी ठेवले होते, परंतु आपण एक जबाबदार आहात, आपण बँक देखील चालवतो, मग त्या ठिकाणी त्या बायलॉजनुसार आपण का नाही काम केलं? थोडं आम्ही गावाचं हित आणि यात्रेला थोडा फायदा मिळावा यासाठी आपण पतसंस्थांमध्ये टीव्ही ठेवल्या, पण इथून पुढं आम्ही ती चूक सुधारून नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. याचं आपण मगाशी केलं, परंतु हे करत असताना गावाचं हित आपण पाहत आहे, आपण सर्वजण त्यासाठीच करत आहोत, परंतु दुसरी एक गोष्ट की आपण कायद्याचा भंग केला असा अर्थ होतो ना? काय होतं, गावची यात्रा जर सांभाळायची असेल तर ही जुन्नर शहराची यात्रा आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे होतात. पण आता धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे आम्ही इथून पुढे सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतच करणार आहोत, असं सर्वांच्या समोर या ठिकाणी नमूद करतो. दुसरं, तुम्ही ज्यांनी तुमच्यावरती आरोप केलेत त्यांनी त्यांच्या काळातली जमा 13,56,530 दाखवलेली आहे आणि आपण रक्कम जमा दाखवत असताना मात्र ती 10,02,747 रुपये दिसते. नक्की तफावत काय? की जे 2018 साली ते अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनोगताने ही शिल्लक त्यावेळेला दाखवलेली आहे आणि ज्या ज्या वर्षीचा जो अहवाल असतो, कार्य अहवाल, तो त्या वर्षीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे सेक्रेटरी त्यांनी तो दाखल केलेला असतो. आता तो त्यांनी दाखल केला, तो त्यांनाच त्यांना हे करा विचारलं पाहिजे. म्हणजे मग आता अनिल रोकडेंनी जो दाखवला अहवाल आहे, त्यांनी जी रक्कम जमा दाखवली आहे ती रक्कम जमा तर जास्त दिसते आणि आपण जी रक्कम दाखवते ती रक्कम कमी दिसते जमा, नक्की काय? तर असं आहे, 2001 सालापासून ही यात्रा सुरू झाली. पूर्वीच्या कार्यकारिणीचा असा पायंडा होता का यात्रा उत्सव झाल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक राहील ती पावतीच्या स्वरूपात करण्यात येईल आणि जो काही खर्च येतो तिकडे दाखवायचा अहवाला. आणि दरवर्षी जर आपण तशी शिल्लक त्याचा पूर्वीच्या कार्यकारिणीप्रमाणे आमचं तो पायंडा पडण्याचं आम्ही तसंच पुढं सुरू ठेवलं. आपली ती अडचण होते ना, त्याच्यामध्ये 6 लाख रुपये आपण त्यात एफ डी ठेवली त्या वेळेच्यामध्ये आणि जो खर्च दाखवला जातो 13 लाखाचा, त्याच्यामध्ये जर एकंदर विचार केला तर 1.5 लाखाचा लॉस दिसतोय. जर अनिल रोकडे दाखवला खर्च आणि आपण दाखवला खर्च, याच्यात तफावत दिसते. मग नक्की हा बॅलन्स शीट आपण संस्थापक अध्यक्ष 2-3 मुद्दे मांडलेले आहेत थोडक्यात. पाळणेवाले ते म्हणतात तेवढे पाळण्याचे पैसे आले, पाळण्याचे पैसे वजा करून जो खर्च आहे 13,56,000 आणि समथिंग रक्कम जमा आहे. त्यांनी दाखवला खर्च काहीतरी 7 लाखांनी काहीतरी आहे. 6 लाखाच्या आपण पावत्या केल्या आहेत. 1,50,000 काहीतरी रक्कम आहे ती आपण नॅशनल बँकेत जमा केली आहे. एकंदर खर्चाच्या रकमेची जर गोळाबेरीज केली, जमा आणि खर्चाची रक्कम याची तफावत पाहता जवळपास 1.5 लाख रुपये यात्रा कमिटीला कमी पडले असं दिसतंय. हे नक्की गौडबंगाल काय आहे? आणि आपण तर इथं 10 लाखच दाखवतो आणि ते जमा 13 दाखवतात. मग आपल्यातच ताळमेळ नाही, कसं काय होणार? नाही, त्यावेळेस काय झालं, जो आपण अहवाल वर्षामध्ये 10,02,747 रुपयाचा हिशेब दाखल केला. त्या वर्षामध्ये जी काही जादाची रक्कम होती त्या रकमेची आपण पावत्या केल्या आणि अनिल रोकडे अध्यक्ष असताना त्यांच्या संमतीने त्यांच्याच मिटिंगमध्ये त्यांना ते सगळं हिशेब दाखवून नंतर आम्ही ते पावत्या केलेल्या आहेत. त्यांची स्वतःची सुद्धा त्या पावतीमध्ये नाव आहे. त्यावेळेस 956 नंबरची पावती. असे आम्ही त्यावेळेला 50,000चे 12 पावत्या आणि 50,000च्या 10 पावत्या आणि 40,000च्या 3 पावत्या, अशा 6,20,000च्या पावत्या आपण त्यावेळेला केलेल्या आहेत. ह्या पावत्या त्यांनी वैयक्तिक केल्या? त्यांनी वैयक्तिक नाही केला, यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने
ते खालील 13 जणांच्या नावाने ते पावत्या करण्यात आल्या. नाही, ह्या पावत्या म्हणजे कोणत्या एफडीच्या झाल्या ना? एफडीचे. मूळ मुद्दा असा आहे की त्यांचा अहवाल तुम्ही पाहिला का? त्यांनी जे काही दिलं ते पाहिले का तुम्ही? त्यात 13 लाख रुपये त्यांनी समथिंग जमा दाखवले. आपण 10 लाख दाखवतो, हे 3 लाखाचं काय नक्की? नाही, ते चुकीचं दिलेलं त्यांनी दिलं चुकीचं आहे ना? चुकीचं आहे. ओके, ठीक आहे. काय दुसरी गोष्ट की आपली रजिस्टर्ड संस्था आहे शिवायदेवी सेवा संस्था. या संस्थेनं असा काही ठराव केला आहे की यात्रा जी भरवली जाईल ती शिवाईदेवी ट्रस्टच्या नावानं भरवली, असा काही आपला ठराव आहे का? शिवाईदेवी सेवा संस्था ही धर्मदाय आयुक्तांकडे नोंद केलेली रजिस्टर्ड संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेच्या उद्दिष्टात शिवजयंती उत्सव साजरा करणे, गणेशोत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे एखादी शाळा किंवा कॉलेज त्यासाठी काढणे, यासाठी सुद्धा त्यांनी त्या उद्दिष्टांमध्ये त्यातलाच एक भाग म्हणून आपण शिवाईदेवी सेवा संस्थेच्या अंडरमध्ये शिवाईदेवी यात्रा कमिटी उत्सव हा साजरा करतो. एकंदरीत मगाशी तुम्ही सहकारी संस्थांमध्ये ठेवी ठेवल्या असं म्हणतात, परंतु व्याजदर जास्त मिळायची काळजी आपण घेतात, परंतु 2025चा हिशोब अजूनही आला नाही. तो आला तर मग ती रक्कम जर ठेवली तर अजून तो फायदा होईल ना? असं काय असेल तर काय झालं सर का हे 2025 यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आपल्याला एक प्रोग्राम घ्यायचा होता जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन, आणि 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जुन्नर शहर शिवाईदेवी यात्रा कमिटीची एक स्मरणिका आपल्याला काढायची होती का जुन्नर शहरातील ज्या ज्या नागरिकांनी यात्रेसाठी आपलं त्याग केला, त्यावेळेला मेहनत घेतली, दिवस रात्र फिरले, त्याच्यामध्ये जुन्नर शहर हे 18 पगड जातीचं गाव आहे. 12 बलुतेदार लोक इथं राहतात. या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला एक काम करायचं असतं, आणि हे काम करत असताना यात्रा कमिटीच्या सुरुवातीला आज जवळजवळ पुराणिकने वाचून दाखवली एक 20 सदस्य आमच्यातून आज ठिकाणी निघून गेले, ते आज हयात नाही, परंतु त्यांनी ते केलेल्या त्यागाचं, आणि त्याच्यानंतर आत्तासुद्धा काही सदस्य निवृत्त झाले आमच्यातले, काही येत नाही, ते सुद्धा यांच्या मोलाच्या योगदानामुळं आज आपण इथं या ठिकाणी बसू शकलो. आणि त्या सदस्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यानुसार किंवा गावातील काही प्रतिष्ठित नागरिक ज्यांचं दरवर्षी यात्रेला सहकार्य असतं का बोले 25 वर्ष यात्रेला पूर्ण होत आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही या यात्रेची आठवण म्हणून एक स्मरणिका काढावी. आणि त्या स्मरणिकेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलेले कार्यक्रम, त्याचप्रमाणे जे काही आपण उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाची माहिती त्याच्यामध्ये असावी, आणि कोणी कोणी यात्रेसाठी त्यावेळेला वेळ दिला, त्याग केला, त्यांची एक यादी असावी. मग भावी पिढीला आपल्याला मग करायला लागेल की आमचे काका होते, आमचे वडील यात्रेमध्ये होते, याची एक माहिती व्हावी म्हणून एक प्रोग्राम आम्ही स्मरणिकेचा कार्यक्रम घेणार होतो यात्रा झाल्यानंतर. पण तो दरम्यानच्या काळात आमचे संस्थापक अध्यक्ष शंभू काका गाजरे यांचे छोटेसे 2 ऑपरेशन झाले. त्यांच्या ऑपरेशनमुळे यात्रा कमिटीला मीटिंग घेण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला, आणि आत्तासुद्धा थोडं आम्हाला 8 दिवस पत्रकार बंधू आमचे सगळे वाट पाहत होते का तुम्ही आम्हाला कधी उत्तर देणार. परंतु काका इथं आले नसल्यामुळे मला काकांची चर्चा करता आली नाही, त्याच्यामुळे थोडा आपल्याला डिले झाला मीटिंगला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. शिवाईदेवी सेवा संस्था अंतर्गत शिवाईदेवी यात्रा कमिटी चालते, बरोबर? हो. जेव्हा बायलॉज तयार झाले, तुमची संस्था रजिस्टर झाली 15ला, बरोबर? मग त्यामध्ये तुम्ही त्या बायलॉजमध्ये असं म्हणलं आहे का की या अंतर्गत चालणारी शिवाईदेवी यात्रा कमिटीचे अकाउंट्स हे जास्त व्याज परतावा मिळेल अशा संस्थांमध्ये ठेवण्यात येईल, असं काय बायलॉजमध्ये आहे? नाही, बायलॉजमध्ये नाही तसं. मग बायलॉजमध्ये जर नसेल तर मग तुम्ही म्हणता की परंपरेने चालत आलं त्याच पद्धतीने नाही. त्यावेळेला काय झालं, ते रजिस्टर संस्था झाल्यानंतर आमच्या कमिटीने ठराव केला बाबा जुन्नर शहरातील पतसंस्था यात्रा कमिटी प्रत्येक वर्षी सहकार्य करत असतात, तर एक जुन्नर शहराच्या दृष्टीने आपल्या शहरातील जे पतसंस्था आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात याव्या असे सर्व कमिटीच्या वतीचे ठराव मांडण्यात आला, त्याला एकमत झालं. म्हणून पण त्या अंतर्गत ही कमिटी चालवली जाते बायलॉजच्या अंतर्गत, म्हणजे शिवाजी संस्थांच्या अंतर्गत. तर त्याच्यामध्ये तसा जर प्रोव्हिजन नसेल तर मग फक्त ही डोळ्यासमोर ठेवून आपण अशा पद्धतीने करणं हे योग्य आहे नाही. आता बायलॉजच्या हिशोबाने ते योग्य नाही, परंतु आमची आत्तापर्यंतची जी चूक आम्ही सुधारून इथून पुढे आम्ही सर्व आमचे व्यवहार आणि ठेवी राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फतच करू. कारण हे जरी विचार लागतो जेव्हा सार्वजनिक पैशाचा वापर सार्वजनिक हितासाठी होत आहे त्याशिवाय
हो, निश्चितच सुधारणा होणार आहे त्यामध्ये. साहेब, आपण ज्या यात्रेची FD शिल्लक ठेवल्या एवढ्या होत्या मोठ्या प्रमाणावर असते, यात्रेची शिल्लक एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर मग ही वैयक्तिक नावांवर का ठेवली जाते? यात्रेची जी शिल्लक असते ती यात्रा कमिटीचे सदस्यांच्या पूर्वीच्या सदस्यांनी वैयक्तिक नाव ठेवली. त्याची नंतर आम्ही सुद्धा 2-4 ठिकाणी त्या वैयक्तिक नाव ठेवल्या, पण तो आता गेली 3-4 वर्ष झाले आम्ही यात्रा कमिटीच्या नावानेच सगळे पात्र करतो. वैयक्तिक कुणाच्याही नावावर करत नाही. आणि समजा त्यावेळेला जरी केल्या असतील तर त्या फक्त नावावर आहेत आणि त्याचे खाते चालविण्याचे अधिकार अध्यक्ष व सेक्रेटरी यांनाच आहे. या दोघांपैकी फक्त कोणाला पैसे नाही, जर का आता त्यांनी एखाद्याने विरोध केला किंवा ती मीच ठेवली स्वतः वैयक्तिक, ते जे तर पावते मग आहेत तुम्ही त्यांना रिटर्न देणार का? नाही, ते जे पावते आहेत ते सगळे यात्रा कमिटीच्या ताब्यात आहेत. सह्यांचे अधिकार सुद्धा यात्रा कमिटीलाच आहेत. कमिटीच्या काही सदस्यांनी त्यावेळेला असं हे केलं किंवा ठराविक 2 जणांच्याच नावावर पावत्या ठेवायच्यात का, मग आम्ही काय असेच आहेत का? त्याच्यामुळे त्यावेळेला असं निर्णय झालं का बा दरवेळेला जी कार्यकारिणी असेल त्या कार्यकारिणीच्या याच्यावरती आम्ही साहेब, मग याच मुद्द्यावरून विनायक गोसावींनी आक्षेप घेतला होता की त्यांनी माझ्या नावावर पावत्या ठेवलेल्या आहेत, मला माहिती नाही, माझं खातं सुद्धा त्या बँकेत नाही, आणि ते परस्पर माझ्या नाव सही वापरून त्यांनी काढलं. श्री विनायक जनार्दन गोसावी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष, त्यावेळेला त्यांना यात्रा कमिटीमध्ये घेतले. अध्यक्ष करण्यापूर्वी सुद्धा विनायक गोसावी एक चांगला उत्तर कार्यकर्ता आहे आणि हे जे त्यांनी आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या ज्या पावत्या आहेत त्यांनी पतसंस्थेमध्ये स्वतः येऊन स्वतःचा आधार कार्ड आणि फोटो देऊन स्वतःच्या सहीने त्यावेळेला पावत्या केल्या. ते सुद्धा 1-2 नाही तर तब्बल 40,000च्या 6 पावत्या त्यांनी केल्या, म्हणजे 2,40,000. आणि विड्रॉल सुद्धा त्यांनी स्वतः येऊन केले. त्याच्याकडं आपलं ते सहीनिशी आपल्याकडे पुरावे, तुम्ही केव्हाही सांगाल त्यावेळेला मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईन. आणि जो विनायक गोसावीने आरोप केला हा पूर्णपणे चुकीचा आहे. वाटलं तुम्ही आताही त्याला विचारू. आपण जे FD केलेले आहेत ते FD करण्यासाठी FD या सहकारी संस्थेमध्ये करायच्यात किंवा काही यासोबतचा काही आपण ठराव केलेला आहे का? सुरुवातीला जे FD झाल्या ते पतसंस्थेतच झाल्या 2001 ते 13 पर्यंत. त्यावेळेला मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था आणि वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था, शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्यानंतर पुढील ठेवी शिवाई नागरी पतसंस्था ठेवण्यात. असं काही आपण ठराव केला होता का? आपली ज्यावेळेस रजिस्टर संस्था आहे तर त्या रजिस्टर संस्थेमध्ये असं जर आपण काही बदल करणार असतो तो ठराव करणं गरजेचं असतं. असं काही आपण ठराव करून हे ठरवलं की आपण अशा पद्धतीनं FD ठेवायच्या? ज्यावेळेस यात्रेचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळे वसुली वगैरे झाल्यानंतर मीटिंग घेत असतो आणि मीटिंगमध्ये जी काही शिल्लक रक्कम राहिली असेल ती रक्कम या ठिकाणी ठेवावी, त्या ठिकाणी आपण असा ठराव करत असतो. कोणाच्या नावाने ठेवावी. ठरावाच्या प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत? उपलब्ध आत्ता नाही आहे, पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला. शिवाई पतसंस्था, शिवाई यात्रा कमिटी आणि शिवाई देवी सेवा संस्था यांचं नेमकं काय रिलेशन आहे? शिवाई देवी यात्रा कमिटी सुरुवातीला रजिस्टर न करण्याच्या अगोदर शिवाई देवी यात्रा कमिटी हे नाव आहे आणि शिवाई देवी सेवा संस्था ही नंतर रजिस्टर करण्यात आली 2015 साली. तर शिवाई देवी सेवा संस्थेच्या अंतर्गत आपण शिवाई देवी यात्रा कमिटी हा उत्सव, शिवाई देवी यात्रा उत्सव साजरा करतो. आणि शिवाई नागरी सहकारी पतसंस्था अशी एका मी जवळजवळ 2001 सालापासून शिवाई मातेची सेवा करतो. आणि शिवाई मातेची सेवा करत असताना आज शिवजन्मभूमीचा मी पुत्र आहे, त्याचा मला फार नितांत अभिमान आहे. आणि त्याच शिवाई मातेच्या नावाने मी माझी शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि मी स्वतः त्याचा संस्थापक आहे. शिवाई देवी यात्रा सेवा संस्था आणि कमिटीचा अध्यक्ष वेगळा असतो, दरवर्षी कमिटीचा अध्यक्ष वेगळा असतो. तुम्ही तर आहेत सध्या अध्यक्ष आहात. हे जे व्यवहार चालतात ते तुमच्या सैनिक चालतात की अध्यक्षाच्या सैनिक? आम्ही जसं दरवर्षी ठराव करतो यात्रा चालवण्याचे खाते चालवण्याचे अधिकार त्या 2 जणांना देत असतो. ते व्यवहार सगळे त्या काळाचा जो अध्यक्ष असतो त्या सैनिक त्यांच्या सैन्य असतात. आणि हे त्यांना मान्य नाही. मागच्या वेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बोलवल्यानंतर हिशोब केला जातो, ज्यावेळेस देणी दिली जातात आम्हाला काही विचारत
ज्यावेळेस यात्राचे कार्यक्रम ठरवतात त्यावेळेस श्याम खोत एकटा जात नाही. कमिटीच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही बरोबर त्या ठिकाणी कार्यक्रम ठरवत असतो. जे काही ॲडव्हान्स वगैरे हिसाब द्यायचा असतो ते सुद्धा त्याने केलेलं असतं. शिवाय करारनामासुद्धा अध्यक्षाच्या सहीनेच त्या ठिकाणी केलेला असतो. अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी, कार्याध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल त्यांच्या सहीने त्यावेळेला जे काही लोकनाट्याचे कार्यक्रम असतील किंवा तुमचे विविध दूरदर्शनाचे समजा सांस्कृतिक कार्यक्रम असतील सुद्धा साधारणतः शाहीर विठ्ठलजी उमा, एकदा आपण डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा सुद्धा कार्यक्रम त्यावेळेला शंभूराजे आणला होता आणि आनंद शिंदेंचा बी कार्यक्रम होता. त्यावेळेला आनंद शिंदेचा कार्यक्रम ठरवा त्यावेळेला त्याच वेळी ते तत्कालीन अध्यक्ष अनिल रोकडे अध्यक्ष होते. ते स्वतः त्या वेळेला कार्यक्रमाला गेले. 25,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स दिला आणि त्यांच्या सही त्यावेळेला त्यांनी हे कार्यक्रम अजून एक त्यांचं असं म्हणणं आहे की जे पाळणे जे येतात यामध्ये रक्कम घेतली जाते, ठराविक रक्कम ती देतात, तर ती रक्कम नेमणूक असल्यामध्ये असते हे माहीत नसतं तुम्हाला. मग ती रक्कम हिशोबात धरली जाते नाही जाते याच्याबद्दल काय म्हणणं? यात्रा त्यांचं असं म्हणणं आहे की रक्कम पुढे दिसत नाही. यात्रा झाल्यानंतर जे हिशेब केलं जातं आणि जी काही शिल्लक राहते किंवा कधी कधी राहत बी नाही. यात्रा पाळण्याची जी रक्कम आहे ही फक्त 2-3 वर्षापासून वाढली. यात्राची सुरुवातीला जेव्हा यात्रा स्थापन झाली त्यावेळेला 3,000 रुपये सुरुवात झाली. मी अध्यक्ष होतो त्यावेळेला 21,000 रुपये पाळण्यावाल्याची वर्गणी होती आणि आता 2-3 वर्ष झाले पाळण्यावाल्याची. ह्याच वर्षी फक्त 4 दिवस आपण कार्यक्रम केला. म्हणजे यात्रा उत्सव 4 दिवसाचं आयोजन केलं. खर्च जास्त होता म्हणून ह्यावर्षी 7 लाख रुपये त्यांनी आपल्याला दिले आणि 2.5 लाख रुपये त्यांनी शाळेला दिले आणि बाकीचा जो काही खर्च वगैरे असतो तो करतो कम प्रशासकीय वगैरे आणि बाकीचा जो काही तिथला खर्च असतो तो आपल्याला करावा लागतो. समजा तिथं लेवल करणे, पाणी वगैरे मारणे किंवा तिथलं खड्डे असेल JCBचं काम ते सगळं आपण करत असतो यात्रा कमिटीच्या. आलेली ही रक्कम आपण कुठे दाखवतो? पाळण्यावाल्यांची आलेली रक्कम आपण कुठे दाखवतो? आपण जमा खर्च झाल्यानंतर त्याच्यामध्ये दाखवतो आणि ते पावतीमध्ये ॲड करतो. त्याच्या पावत्या आपल्याकडे आहेत प्रत्येक वर्षीच्या? आहेत ना. मग त्या समजा भविष्यात दाखवल्या तर आपल्याला दाखवता येतील. शिवाय देवी सेवा संस्था ट्रस्ट तुम्ही स्थापन केली त्याच्या बायलॉजमध्ये असं आहे का तुम्ही ताम्रपट घेतला आहे तर तुम्हाला 10 वर्ष झाले मग कार्यकारिणी बदलायला हवी असं काही तरतूद आहे का बाबा? जो सुरुवातीला जे फाउंडर मेंबर असतील तेच तर आहेत. शिवाय देवी सेवा संस्था या नावाने रजिस्टर संस्था स्थापन करण्यात आली धर्मदाय आयुक्तालयामध्ये. परंतु 2015 साली रजिस्ट्रेशन केलं आणि 2016 साली त्याची मान्यता आहे. 2021पर्यंत त्याची मुदत होती. परंतु दरम्यानच्या काळात आमचे संस्थापक सदस्य ॲडव्होकेट कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास सूर्यवंशी साहेब यांचं 2017 साली निधन झालं आणि अजून एक सदस्य यांचं त्यावेळेला निधन झालं. त्यामुळे आपण त्यांचा चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी मृत्यूचे दाखले वेळेवर न मिळाल्यामुळे आपण चेंज रिपोर्ट दाखवू शकलो नाही आणि 21ला कोरोना असल्यामुळं निवडणूक देऊ शकलो नाही आणि त्या काळामध्ये जवळजवळ 3 वर्ष धर्मदाय आयुक्तालयाची वेबसाईट बंद होती. आम्ही वारंवार प्रयत्न केला, त्याच्यावर सगळं प्रोग्राम टाकला पण ते आम्हाला काय ऑफलाईन सबमिट केले? ऑफलाईन सबमिट केलं. धर्मदाय आयुक्तालयाकडे दरवर्षी आपण ऑडिट करून रिपोर्ट देत असतो दरवर्षी. मग त्यांची ह्या अशा अनागोंदी जमा खर्चाला मान्यता आहे? नाही, ते वेबसाईट जर लागोपाठ 3 वर्ष तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालयाकडे जर जमा खर्च सादर केला नाही तर तुमचा जो रजिस्ट्रेशनचा नंबर असतो तो कोणत्या बाजूला ठेवतात. आपलं रजिस्ट्रेशन उठवलं आहे? हां, नाही, त्यावेळेला 3 वर्षापुरतं ते बाजूला ठेवतात आणि आता आपल्याला 26पर्यंत मुदत आहे. तर 26च्या आतपर्यंत आपण ते सगळं हिशेब आत्तापर्यंत जे काही हिशेब आहे सर्व देऊन चेंज रिपोर्ट वगैरे देऊन ते करणार आहोत. त्यासाठी आपण एक COची नेमणूक सुद्धा केली आहे. चेंज रिपोर्ट तुम्ही दिलाय का द्यायचा आहे का काय नाही? चेंज रिपोर्ट द्यायचा आहे कारण जे काही आमचे दिवंगत सदस्य आहेत, काही नवीन जे काही प्रतिष्ठित नागरिक आहे लोक त्यांना घेऊन आपण ट्रस्टचा नेमका बायलॉज काय? सभासद कोणाला करायचं? तुमचे ॲक्च्युली आता सभासद किती आहेत? आता आमचे ट्रस्टचे सभासद 17 आणि यात्रा कमिटीचे सदस्य 25 आहेत. फक्त 17? ट्रस्टचे 17 आहे. ते वाढवणार की नाही? वाढवणार ना. ज्यावेळेला आम्ही ट्रस्ट स्थापन केली त्यावेळेला तेवढीच लोक काम करत होती. तुम्ही चेंज रिपोर्ट दिला नाही असं म्हणते का? दिला आहे की काय? नाही दिला. दिला नाही. त्यामुळे असे थोडे सरांनी प्रश्न विचारला होता की ट्रस्टच्या बायलॉजमध्ये क्लिअर कट आहे की पैसे राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवले पाहिजेत. मग असं असतानाही तुम्ही
स्वतःच्या पतसंस्थेमध्ये जास्त, इतर पतसंस्थांमध्ये रक्कम कमी ठेवल्या. दुसरी गोष्ट, एकाच्या नावाने FD करायची, ते पैसे तुम्हीच काढून घ्यायचे, हे सगळं नियम बाह्य असं वाटत नाही? आम्ही ज्या पावत्या ठेवलेल्या आहेत, सुरुवातीला वल्लभ नागरी पतसंस्थेमध्ये ठेवल्या, त्याच्यानंतर मागासवर्गीमध्ये आणि शिवाई पतसंस्थेमध्ये. परंतु या ज्या पावत्या आहेत, या पावत्या ठेवल्यानंतर आम्ही फक्त रिन्यू करत चाललो आहे. कुठलेही पैसे आम्ही काढलेले नाही. रिन्युअल त्याच नावाने केले की वेगळ्या नावाने? त्याच नावाने केलेले आहे. सर, कसं तुम्ही आता मग आणि- खुलासा केलाय? नाही, त्याच नावाने केल्या. आणि ज्या काही नंतरच्या पावत्या शिवाई देवी सेवा यात्रा कमिटीच्या नावाने केल्या. सर, तुम्ही 6 नंबरचा खुलासा केलाय. अनिल शिवाजी रोकडे यांच्या नावाने FD पावती 956 ही असून अनिल शिवाजीराव रोकडे हे यात्रा सोडून गेल्यावर सदर पावती मोडून त्याच दिवशी ती श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावे केली आहे. त्यांच्या संमतीशिवाय ती पावती कशी मोडली? अनिल शिवाजीराव रोकडे यांच्या नावाने ठेव पावती होती, त्याला 956 नंबरची. परंतु गेली 7-8 वर्षे ते यात्रा कमिटीमध्ये येत नाहीत. फक्त वर्गणी आपली कोणाच्या तरी मार्फत पाठवून देतात. शिवाई देवी यात्रा कमिटी ही गावची यात्रा आहे. गावातील कुठलाही नागरिक असू द्या, आपल्याला त्याची पाठवलेली देणगी या ठिकाणी घेण्यात येते आणि त्यांना त्याप्रमाणे पावती देण्यात येते. परंतु ते कार्य करीत असताना माजी अध्यक्ष त्यांनी त्या अध्यक्षपद भूषवलं, परंतु त्यांनी त्यावेळेला जे यात्रा सोडून गेले ते परत आले नाही. त्यांना आम्ही वारंवार फोन केले का तुम्ही या, ही गावची यात्रा आहे, आपला काय कुणाचा वैयक्तिक वाद नाही किंवा घरगुती नाही. आपण एकत्र कशासाठी आलो आहे? देवीसाठी आलेलो आहे. की देवीला बघून आपण या ठिकाणी एकत्र यावे अशी मी त्यांना वारंवार विनंती केली, परंतु ते येऊ शकलेले नाही. आणि जी पावती त्यांच्या नावावर होती त्यावेळेला कमिटीमध्ये असा ठराव झाला का बा आता हे यात्रेत येत नाही, तर त्यांची पावती आपले सदस्य यात्रा कमिटीचे श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावाने ज्या दिवशी पावती मोडली त्याच दिवशी त्यांच्या नावाने करण्यात आली. तुमची जी पतसंस्था आहे ती प्रियम निबंधक यांच्या सहाय्यक निबंधक सहाय्यक यांच्याकडे रजिस्टर झालेली आहे. हो. मग त्यांच्याकडे असा काही नियम तुमचा आहे का की बाबा ठेवायची रक्कम एकाच्या नावाने आणि ती काढून घ्यायची दुसऱ्यानेच? मग ते पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये काही शेरे आले नाही का? नाही, कारण खाते चालवण्याची जी सही असते ही वेगळी असते आणि नाव वेगळं असतं. हे तर चुकीचं करताय असं वाटत नाही? आमचं म्हणणं तेच आहे, खातं चालवण्याचा अधिकार हा तुम्ही तुमच्याकडे घेतलाय, याचा काही तुम्ही ठराव केलेला आहे का? नाही, जे दुसरे पावते ठेवतात त्याचा खाते चालवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे असा नियम हे ठराव केलेला आहे. बेकायदेशीर ठराव असं तुम्ही ठरवणार कोण ना? तुमची जर धर्मदाय आयुक्त संस्था रजिस्टर झाली त्याच्या अंतर्गत तुम्ही बैलगाडा स्पर्धा भरवताय, त्यांच्या चुकांना तुम्ही नावं ठेवताय की संजय वराडी, जगताप, कोण गाजरे वगैरे यांनी काहीतरी बाबा यात्रा भरवली नाही बैलगाड्याची. मग तुमच्याकडनं चुका झाल्या हे काही चुका नाही, त्यांच्या झाल्या त्या चुका. नाही, धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे आपण त्याला नॅशनल बँकेत पावती ठेवल्या पाहिजे ही आमची चूक आहे. आणि दुसरं असं का जे दुसऱ्यांच्या नावावर इतर सदस्यांच्या नावाने त्याच्यानंतर आम्ही ती चूक सुधारली. आता सध्या आम्ही 3-4 वर्ष झाले शिवाई देवी यात्रा कमिटीच्या नावाने पावत्या करतो, संस्थेच्याच नावाने ठेवा. संस्थेच्या. आता परवा शरददा सोनवणे असं म्हणाले की शिवाई यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव, छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाई मातेचं, या सगळ्या तुमच्या अंतर्गत कलहामुळे थोडंसं बदनामी पण झाली. तुम्ही एकत्र बसून चर्चेने विषय सोडवणार भविष्यकाळात? भविष्यकाळात नाही साहेब, आत्तासुद्धा आमची तयारी होती. त्यांनी हा सगळं जो उहापोह केला, तर आमच्या समजा माझ्याशी नाही बोलणं होतं, आमच्या कमिटीतल्या काही सदस्यांची त्यांनी चर्चा केली असते. मध्ये 2.5 वर्ष 500 रुपये पगारावर काम केलं आणि गेली 18 वर्ष मी विश्वकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी काम करतो. आणि आता माझ्या स्वतःच्या पतसंस्थेमध्ये तरी माझ्या मिसेसच्या नावाने दैनंदिन ठेव प्रतिनिधीमध्ये काम करतो. ते कायदेशीर बेकायदेशीर भाग वेगळा आहे. भविष्यकाळात तुमची सगळं एकत्र तुम्ही दोघे येऊ शकाल? हो, हे ना. त्यांनी शेवटचे जे 7-8 मुद्दे सांगितले होते की काय काय करायला हवं, यात्रा कमिटीमध्ये जे घडलेलं आहे त्या ज्या सगळ्या चुका त्यांनी दाखवल्या त्यांच्या पद्धतीनं, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण तयार आहात का? हो, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, गावातील यात्रा काही कमिटीचे सगळे सदस्य, परंतु रजिस्टर्ड सदस्यांमधले काही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित, बाकी नाही. सदस्य उपस्थित दिसत नाहीयेत. त्याच्यातले 2-4 सदस्य गावाला गेलेले आहेत. त्यांना सगळ्यांना फोन केले होते मी अगोदर. ते उपलब्ध नाही झालेले. आणि इथून पुढचे जे काही कमिटी आपल्याला चेंज रिपोर्ट करायचं आहे त्याच्यातले काही सदस्य, प्रतिष्ठित नागरिक वगैरे यांना घेऊन आपण त्याच्यामध्ये समतोल एक साधू. त्यातला प्रश्न, चेंज रिपोर्टचा तो विषय काढला म्हणून
2017 साली ॲडव्होकेट सूर्यवंशी वारले असं आपण म्हटलं आणि 2021 साली आपली कार्यकारिणी संपणार होती असं आपण सांगितलं, परंतु कागदपत्र त्यांच्याकडे राहिली असे आपण म्हणताय. मग जर कागदपत्र त्यांच्याकडे राहील तर मग आता आपण चेंज रिपोर्ट कसं सादर करणार, काय करणार? आता आपण कागदपत्र त्यांच्याकडून आणली सगळी त्यावेळेला, कारण आपल्याला माहिती नव्हती. याच्यामध्ये तफावत वाटत नाही आपल्या बाबतीत तफावत वाटत नाही का? काय झालं, 2017 साली सूर्यवंशी साहेब गेले, त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे ते सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती, त्यांचंही त्यामध्ये निधन झालं. त्यांच्या काळात कोरोना 2 वर्ष कोरोना चालला, त्याच्यामुळे ते आपण दाखल करू शकतो. काही बिलं आपण रोख स्वरूपात दिलेली आहेत आणि काही चेक. त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही, कारण त्याला अहवाल मांडला जातो तरच तुम्ही किती रकमेची पावती त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही. किती रक्कम गोळा केली त्यामुळे ते बिलं दिली जातात. याच्यामध्ये आपण दरवर्षी जी यात्रेची वर्गणी गोळा करत असतो त्या प्रत्येक पावतीची नोंद आपण एका रजिस्टरमध्ये करत असतो. का पावती पुस्तक क्रमांक 1 त्याच्यामध्ये 50 पावत्या असतात, त्या 50 पावत्याचा हिशोब असे दरवर्षीप्रमाणे आपण ते करत असतो. आणि जे काही बिलं देत असतो आपण, समजा किरकोळ बिलं असेल, चित्ररथ वगैरे, ट्रॅक्टर ट्रॉली यांचे जे बिलं आहेत आपण ते रोख स्वरूपात देत असतो. त्यांच्या व्हाउचरवर सह्या घेऊन त्यांची बिलं घेऊन, आणि जे मोठ्या रकमा असतील त्यांचे जनता सहकारी बँकेचे वगैरे आपण त्यांना चेक देतो. सर, तुमच्याकडे आता ₹5 कोटी शिल्लक आहे, एवढं शिल्लक असताना दरवर्षी तुम्ही पैसे गोळा करता, काय भविष्यकाळातलं काय प्लॅन आहे? वाणी साहेब, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला आहे. जुन्नर शहर शिवाजीदेवी यात्रा कमिटी जुन्नर शहरामध्ये 2001 सालापासून साजरी करत असताना एक तालुक्याचं ठिकाण आहे, शिवजन्मभूमीचं गाव आहे, पण जुन्नर शहरामध्ये पाहिलं तर तसं कुठल्याही प्रकारची सेवा नाही. एखाद्या पेशंटला जर काही अचानक काही गडबड हे झाली तर डायरेक्ट पुण्याला न्यावं लागतो, आणि पुण्याला न्यायच्या अगोदरच त्याच्या आसपासच काहीतरी दुर्घटना घडते. तर आमच्या मनात आला सर्व कमिटीच्या का आपण एक काहीतरी यात्रा कमिटीच्या वतीने एखादं हॉस्पिटल किंवा उभं राहावं, त्या दृष्टीने आपण हे सगळं या ठिकाणी रकमेची केलेली आहे. साहेब, आपल्याकडे एवढी मोठी शिल्लक असताना आपण तारण कर्ज का घेतलं? तारण कर्ज आपण कधीच घेतलं नाही, फक्त कोरोनाच्या काळात 2 वर्ष वर्गणी झाली नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्तांना ज्या आपण जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे, त्याचप्रमाणे नगरपालिकेतील जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आपण त्यावेळेला किराणाचे किट आणि फूड पॅकेट्स वाटप केलेले आहेत. तर त्यावेळेला आपल्याला ते तारण कर्ज घ्यावं लागतं. तेव्हा शिल्लक नव्हती का? प्रश्न सरळ आहे, तुमच्याकडे खिशात पैसे असताना दुसऱ्याकडनं नाही, उसने का त्याच्या घेतले? भावच्या केलेल्या आहेत आपण. तुम्ही एखादी म्हणू शकत होते ना? शिल्लक नाही. व सहकार्य करणारे नागरिक यांची कोर कमिटी नेमून जे निर्णय कोर कमिटी घेईल ते सर्वांना मान्य असेल. वाणी साहेब, तो प्रश्न तुम्हाला विचारला आहे, तुम्हालाच अध्यक्ष राहायचं आहे का? नाही, जे कोर कमिटी आणि संस्था या कमिटीचे संस्थेचे सांगतील त्या एक गावातील नागरिक जे ठरवतील ते मान्य असणारे असा विषय. हो. त्यांनी त्या दिवशी सांगितलं साधारणतः 1 कोटीपर्यंत शिल्लक 70,000 हिशोब केला. आता यावर्षी शिल्लक तेवढी राहिली नाही, यावर्षी शिल्लक राहणार नाही ना. 70,000 यावर्षी वर्गणीच कमी झाली, कारण माझ्या मुलाचं लग्न होतं त्याच्यामुळे यात्रेला मी वेळ देऊ शकलो नाही. म्हणजे हिशोब करतात. हां, आता जे काही 3,67,000 शिल्लक आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला स्मरणिका वगैरे काढायची काय, आता सगळेजण ठरवतील त्याप्रमाणे, आणि जी उरलेली रक्कम आहे ती आपण परत शिल्लक ठेवणार. 90 लाख ते 1 कोटीपर्यंत शिल्लक आहे साधारणतः, असे त्यांचा अंदाज आहे. आणि त्यांचं म्हणणं तुम्ही सिद्ध करू. तो त्यांचा सगळा अंदाज पंचे. तरी पण समजा 90 असेल तर 20 लाखाचा फरक आहे. तो कुठे फरक नाही. त्यांनी काय लावलंय, बाबा आधी पावती ठेवली की डबल होईल, कारण आपण डबल कधीच ठेवत नाही. 13 महिन्याच्या याने आपण पावत्या ठेवल्या की ते रिन्यू करत जातो, कारण डबल आणि ट्रिपल पतसंस्थेमध्ये ठेवल्या आणि उद्या एखादी पतसंस्था बुडली तर मग त्याला जबाबदार होतो. हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपण एवढी भली मोठी रक्कम पतसंस्थांमध्ये ठेवली आहे आणि उद्या एखाद्या पतसंस्थेचं अडचण झाली तर याला जबाबदार कोण? शेवटी गावचा पैसा आहे. हाच त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता ना. म्हणून आपण ते नॅशनल बँकेत आपण 1-2% पाहिलं. 1-2% विचार न करता जर समजा यथा कदाचित झालं नाही, जुन्नर शहरामध्ये काही पतसंस्थांचं आतापर्यंत घडलेलं आहे, आपण ठेवल्या पतसंस्थेत तसं काही झालेलं नाही, पण यथा कदाचित असा प्रसंग आला तर याला जबाबदार कोण? आता आपण जे काही ठेवी आहे
राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यासाठी आपण सर्वांच्या वतीने प्रयत्न करतो. त्याची मुदती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील. मुदती वेगवेगळी आहे. जसे जसे टप्प्याटप्प्याने संपतील तसे आपण तिथे ट्रान्सफर करू. तोपर्यंत एखादी पतसंस्था अडचणीत आली तर नाही, पतसंस्था अडचणीत येत नाही, मागासवर्ग येत नाही, आपली येत नाही. त्याच्यामुळे त्यांचं त्याप्रमाणे साहेब, धर्मदाय आयुक्ताकडे जे आपण आर्थिक पत्रकं आणि चेंजिंग रिपोर्ट पाठवलेलं नाही आहे, त्यामुळं सदर आपल्या संस्थेवर म्हणजे यात्रा कमिटीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची काय कल्पना आहे? नाही, याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो फौजदारी, कारण आपण वर्गणी घेतोय त्याचा अहवाल देणं गरजेचंच असतं, त्याच्यावरनं फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. यावर आपलं काय मत? आयुक्त त्यावेळेला लागोपाठ 3 वर्ष अहवाल सादर केला नाही, म्हणून त्यांनी त्याला ते आपला कोर्ट बाजूला काढून ठेवला. त्यानंतर आपण त्यांच्याकडे दाखल केलं, त्याला वेबसाईट बंद होती आणि त्याचे आपल्याकडं त्यांचे पोस्टची कॉपीसुद्धा आहे. आणि जे 2021ला आपल्याला चेंज रिपोर्ट आणि निवडणूक घ्यायचं होतं, तर त्यावेळेला कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. आता परत आपल्याला त्यावेळेला 5 वर्ष मुदतवाढ मिळाली आणि आता 26ला आपण आत्तापर्यंत सगळे हिशेब त्यांना देऊन चेंज रिपोर्ट आणि निवडणुकीचा आपला सुद्धा मार्ग मोकळा होणार. साहेब, एक शेवटचा प्रश्न की आत्ता आपण इथं सगळे एवढे जण जमलेले आहेत, पण माजी अध्यक्ष आपल्यासोबत फार कमी प्रमाणात दिसतात. आता सुरुवातीला जे माजी अध्यक्ष होते ते 12 सालीच यात्रा सोडून गेले. त्यांना सुद्धा आम्ही त्याला वारंवार विनंती केली, काही यात्रा तुम्ही स्थापन केली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकचं काम करू, पण ते येऊ शकले नाही. बोले आम्हाला कामं आहेत, आता आम्हाला वेळ द्यायला जमणार नाही, तुम्ही सांभाळता तुम्ही सांभाळा. नाही, आत्ता जे होते मागील 5 वर्षात जे होते जाधव होते, गोसावी तर आपल्या फोन केला, जाधव कुठेतरी बाहेर होते आणि विनायक गोसावी तर त्यांनी तर हे केलं. बिहारी परदेशी, सचिन गिरी अशी परदेशी बरीच पुण्याला गेले होते, त्यांना सुद्धा फोन केला, येतो म्हटले ते. बिहारी परदेशी काही काळापूर्वी मला सराईपेठेत भेटले होते, म्हणजे पुण्याला गेलेले नाहीत ते. चालते, धन्यवाद साहेब. नमस्कार गोसावी साहेब. नमस्कार सर. आपल्यावर मागं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप ठेवण्यात आला होता की आपण यात्रेमध्ये जातीवाद करता आणि एका समाजाच्या नावाने आपण काही व्यक्तींना बोलले की त्या आता यात्रा त्यांच्या ताब्यात द्यायची का, असं काही खरं आहे का खोटं आहे? साहेब, एक माणूस असा किंवा एक सवाल कोण म्हणले आपण रुपेश जगताप असं आरोप केला होता आपल्यावर की आपण यांना सांगितलं की सदर यात्रा ही आता मराठ्यांच्या ताब्यात द्यायची का. असा कधी प्रकार घडला नाही. एक तर सिद्धेश डोले हां, हे कधी वर्गणीला किंवा कधी आले नाहीत, त्यांची माझी अशी कधी विषय झालेला नाही आणि हा विषय कुठल्या जातीवादीचा झालेला नाही. कारण आपली जी यात्रा आहे ती 18 पगड जातीची एकत्र केलेली आहे, एकत्र आपण साजरी करतो. त्यामध्ये आपण कधीही गोष्ट की राजकीय जोडे आणि जातीचे जोडे हे बाहेर ठेवूनच आपण ही यात्रा साजरी आजपर्यंत करत आलेलो आहे, अशीच राहणार आहे. त्यामुळे असा प्रकार कधी घडला नाही, कुणी कोणाला काही बोललेलं नाही. हे पूर्णतः आरोप आहे किंवा त्यांची चुकीच्या गैरसमजच त्यांनी केलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं याच्यात असं दिसतंय की त्यांनी दुसऱ्याला सांगितलं म्हणून दुसऱ्याने ते मला सांगितलं म्हणून मी सांगतोय. त्यामुळे हे सांगोपांगी एका कानातून दुसऱ्या कानात जायला थोडासा जो काय गैरसमज झालेला आहे किंवा चुकीचा त्याचा जो ग्रह झालेला आहे त्याच्यातून तो झालेला आहे. असा प्रकार कधीही घडला नाही. आपण जेव्हा हे बोलले तेव्हा आपल्यासोबत आत्ता वैभव परदेशी आहेत वकील साहेब, तेव्हा पण तेच होते असं त्यांचं म्हणणं येते. वकील साहेब, हे कितपत खरे आणि कितपत खोटे? नमस्कार, जय शिवाई. खरं तर मागची बाईट जी आपली आली 2 दिवस हा विषय मला माहीतच नव्हता, कारण ती बाईट मी पूर्ण ऐकली नव्हती. नंतर मला यात्रा कमिटीच्या एका पोषकाकडून हा विषय कळाला का त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं आणि त्याला साक्षीदार म्हणून मला ठेवलेलं आहे. परंतु मी आपल्याला जर चेतनजी सांगायचं झालं तर मी मागच्या 2015-16पासून यात्रेची वर्गणी देतो आहे. 1 किंवा 2 कार्यक्रमांना 2-3 वर्षासाठी फक्त मी गेलो असेल, अदरवाईज फक्त यात्रेमध्ये कुटुंबासोबत जाणं किंवा कार्यक्रमांची संपूर्ण जी काही वर्गणी असेल किंवा बाकी संपूर्ण जी काही मेहनत असेल ही जी यात्रा कमिटीची ॲक्टिव्ह टीम आहे हेच करत असते. आणि मी जर कधी वर्गणीलाच गेलो नाही तर माझ्यासमोर असा कुठलाही प्रकार घडण्याचा संबंधच नाही. रुपेशजींनी जे सांगितलं त्या सिद्धेशकडनं त्यांना कळालं का असा प्रकार घडला,
आणि त्या ठिकाणी मीही होतो. तर माझ्या तरी स्मरणामध्ये अशी कुठलीही घटना कधी घडलेली नाही. या बाबतीमध्ये जे काय आपल्याला असेल तर त्याचं स्पष्टीकरण सिद्धेशजींनी आणि रुपेशजींनीच करावं का रुपेशजी असा प्रकारचा चुकीचा आरोप गोसावी साहेबांवर का करतात मला साक्ष नाही ठेवलं. तर या बाबतीमध्ये त्यांनीच आपल्याला स्पष्टीकरण. वकील साहेब, आपण स्वतः वकील आहात, आता आपल्यावरच आरोप झालेला आहे, तो खरा असो खोटा असो आरोप येतो. तर मग आता याच्यात आपली पुढची भूमिका काय राहणार? काय नाही साहेब, गैरसमजातून झालेले थोडेसे काही चुकीचं होतात. आपण वरिष्ठ आहोत, मोठे आहोत त्यांच्यापेक्षा, तो आपला बारका भाऊ आहे, त्यामुळं तेही सुधारतील. माझं बोलणं झालं मी करेल त्यांच्याशी आणि माफ करून टाकू. काही आपल्याला त्याच्यामध्ये वाढवायचं नाही किंवा कुठल्या प्रकारचा द्वेष नाही, त्याचा माझा नाही. आम्ही यात्रेत एकत्र असतो, एकत्र आजपर्यंत झालेले, पण ते आपण सगळं संपवून टाकू. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे झाले ते त्यांनाही समजून सांगू आणि तुम्ही त्यांच्याविषयी विचारून घ्या. धन्यवाद साहेब. याबद्दल आम्ही सिद्धेश ढोले आणि रुपेशजींची परत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. त्यांनी दिली तर ठीक, अन्यथा नाही. आभारी.